शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे गुरुतुल्य गुरुवर्य आणि खरोखरच गोरगरीब ज्यांना शिक्षण शिकायचं आहे, शिक्षणाची आवड आहे, अशा होतकरू मुलामुलींना शोधून काढून त्यांना मदत करण्याचं कार्य त्यांचेच गुरुवर्य करीत असतात. अशा प्रकारचं कार्य हे सगळेच गुरुजन काही समाजाला सांगून करीत नसतात. परंतु अशा शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेल्या गुरुवर्यांचा सत्कार लतिका गांधी फाउंडेशनने शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता केला. या पाठीमागील सर्व प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मखदूम तसेच फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री मनोज गांधी यांच्या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मखदूम यांनी याबाबतचे कठोर परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मखदूम यांनी याबाबतीत कठोर परिश्रम घेतले आणि त्यांनी सदरचा गुरुवर्यांचे सत्कार आणि रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न केले. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मखदूम यांनी प्रस्तावना करून फाउंडेशनचा उपक्रम सांगून लतिका गांधींचं कुटुंब देशकार्यात कसं सक्रिय होतं याचं महत्त्व विशद केलं. तर डॉक्टर रवींद्र वोरा, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, डॉक्टर विजयकुमार शहा, डॉक्टर लताताई देशपांडे आणि चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. श्री विजय कडणे यांनी नेटके संयोजन आणि सूत्रसंचालन केले. या सत्कार प्रसंगी 22 सत्कारमूर्ती उपस्थित होत्या. या सर्वांचा सत्कार पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा, डॉक्टर रवींद्र वोरा तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते संपन्न झाला. शिक्षकांच्या अनमोल कार्याचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. या सत्कारमूर्ती पुढील प्रमाणात: कृष्णात विष्णू पाटोळे, समडोळी; शांतीनाथ चौगले, कळंत्री अक्का प्राथमिक शाळा; संजय धनपाल, बिरनाळ, सांगली हायस्कूल; अमर चौगोंडा पाटील, प्रॅक्टिसिंग स्कूल; संपत सीताराम कदम, तुंग; विनोद विठ्ठलराव पाटोळे, तुंग; प्राध्यापक पद्माकर जगदाळे, अण्णासाहेब उपाध्याय, राजाराम हनकंडे, सुभाषदादा बल्लाळ, तासगाव; आसिफ अब्दुल रहमान शेख, सना रफिक मुल्ला, निजबा जसीम पटेल, अशोक थोरात, उमर उस्मान गवंडी, शाहनवाज जमाल फकीर, डॉक्टर लताताई देशपांडे, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, रंगराव शिंपुकडे, डॉक्टर विजयकुमार शहा, विजयदादा कडणे, मोहम्मद फारूक अकिवाटे, उस्मेश विवेकानंद शेटे, लंगरपेठ आदी उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी उपस्थिती लावली. तसेच शेखर इनामदार, उत्तम साखळकर, सुजित राऊत, आसिफ बाबा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली. सध्या रक्ताचा तुटवडा असून आणि रक्ताची गरज आहे, त्यासाठी रक्तपेढ्या आणि सामाजिक संस्था पुढे येऊन काम करत असतात. याच अनुषंगाने तरुणांमध्ये रक्तदानाचं महत्त्व रुजवणं आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने MS ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने तसेच लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीने श्री मनोज गांधी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून विश्व विजय व्यायाम मंडळ खनबाग सांगली येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यामध्ये 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी MS ब्लड बँक सांगलीचे डॉक्टर योगेश मासळकर, सारिका जगताप, शाहरुख बेग, माया कोकरे, संजीवनी चव्हाण, संतोष नांगरे यांचे रक्तदान प्रसंगी सहकार्य लाभले. तसेच फाउंडेशनचे साहिल मखदूम, आसिफ मुल्ला यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. या कार्यक्रमास फाउंडेशनचे पदाधिकारी ग्रीष्मा शहा, ज्ञानेश वाघ, साजिश मखदूम, मंजिरी शहा आदी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.